विधान परिषदेतील विजयी आमदारांचा उद्या शपथविधी पार पडणार आहे। विधान परिषदेत उद्या दुपारी 12 वाजता शपथविधी होणार आहे। नवनिर्वाचित 17 आमदार उद्या शपथ घेणार आहेत। 6 खासदारांचा शिवसेनेत प्रवेश। इथे 6 टायगर उपस्थित आहेत। आमच्याकडे 3 संजय म्हणत एकनाथ शिंदेंनी संजय राऊतांना टोला लगावला। 40 आमदार होते, 60 निवडून आणले। एकनाथ शिंदेंनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षावर प्रहार केला। मी गावाला गेलो की पोटदुखी होते म्हणत ठाकरेंवर निशाणा साधला। आम्ही ऑपरेशन अर्धवट करत नाही, ऑपरेशन टायगर यशस्वी झालं। 6 बंडखोर खासदारांच्या पक्षप्रवेशानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला सुनावलेलं आहे। तर 2022 मध्ये पहिलं राजकीय ऑपरेशन केलं असा खोचक टोलाही त्यांनी लगावला। आता थेट षटकार मारला। 2022 मध्ये शिवसेना वाचवण्यासाठी उठाव केला म्हणत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला। संजय जाधव ग्राउंड लेवलवर काम करणारे नेते। संजय जाधवांची जमिनीशी घट्ट नाळ। एकनाथ शिंदेंनी जाधवांचं कौतुक केलं। मुंबईतील मातोश्री बाहेर शिंदे गटाच्या शिवसेनेकडून बॅनरबाजी करण्यात आली। या बॅनरवर शिवसेनेचे वाघ हे खऱ्या शिवसेनेत दाखल असा मजकूर झळकावण्यात आला। ठाकरे गटातील 6 खासदारांनी या शिंदे गटाच्या शिवसेनेत प्रवेश केला। त्यानंतर शिंदे गटानं थेट ठाकरे गटाला राजकीय डिवचण्याचा प्रयत्न केल्याची चर्चा आहे। शिवसेनेत पक्षप्रवेश केलेल्या सर्व खासदारांचं श्रीकांत शिंदेंनी अभिनंदन केलं। ऑपरेशन टायगर 2.0 यशस्वी झालं। आता 3-4 झाल्यावर कळेल असं विधान श्रीकांत शिंदेंनी केलं। इतरांना कायम शिव्या दिल्यानं त्यांच्यावर ही परिस्थिती आल्याचा टोला श्रीकांत शिंदेंनी राऊतांना लगावला। एका माणसामुळे पक्ष बुडाला। संजय दिना पाटलांनी संजय राऊतांना टोला लगावलाय। सांगून सांगून थकलो, पक्षश्रेष्ठ ऐकत नाहीत। एका माणसामुळे लोक सोडून जात आहेत असंही त्यांनी म्हटलेलं आहे। खासदार भाऊसाहेब वागचौरे यांच्या निवासस्थानाबाहेर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे बॅनर हटवले। भाऊसाहेब वागचौरेंनी शिवसेनेत पक्षप्रवेश केलाय। शिंदेंच्या कार्यकर्त्यांकडून वागचौरेंसाठी स्वागताचे बॅनर लावण्यात आले। 6 खासदारांचा पक्षप्रवेश झाला। 7वा काटावर आहे। 7व्या खासदाराला कॅबिनेट मंत्रीपद हवं होतं असं मोठं विधान रामदास कदमांनी केलं। तर ठाकरे 20 आमदारांना अजून किती दिवस लपवून ठेवणार? आमदारांसाठी देखील ऑपरेशन होणार असल्याचं विधान रामदास कदमांनी केलं। खासदाराप्रमाणेच ठाकरेंच्या शिवसेनेच्या आमदारांमध्ये नाराजी आहे। ठाकरेंकडून नाराजी दूर करण्याचे प्रयत्न सुरू असल्याची टीका शंभूराज देसाईंनी केली। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या अनेक लोकप्रतिनिधींमध्ये नाराजी आहे। खासगीच बोलताना लोकप्रतिनिधी खदखद व्यक्त करतात असं शंभूराज देसाई म्हणाले। मातोश्रीचे नेते घराबाहेर पडत नसल्यानं लोकप्रतिनिधी पक्ष सोडतायत असं विधान संजय गायकवाड यांनी केले। पैसे दिल्याचा आरोप नेहमी केला जातो। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला स्वतःची लोक सांभाळता येत नाही असं संजय गायकवाड म्हणाले। शिवसेनेत आल्यावर काम होतात त्यांना माहिती आहे। ऑपरेशन टायगरवर निलेश राणे यांनी प्रतिक्रिया दिली। 6 गद्दार जन्माला आलेत। ऑपरेशन टायगरवरून संजय राऊतांनी सडकून टीका केली। नंदनवनमध्ये पाळणा हल्लाय। ऑपरेशन टायगरवरून राऊतांनी शिंदेंवर निशाणा साधला। शिवसेना पक्ष वटवृक्षासारखं वाढतंय। बाळासाहेब ठाकरे एकनाथ शिंदेंना आशीर्वाद देत असतील असं विधान प्रकाश सुर्वेंनी केलं। शिंदेंवर विश्वास असल्यानं खासदारांनी पक्षप्रवेश केल्याचं विधान प्रकाश सुर्वेंनी केलं। ठाकरेंच्या शिवालयातील बैठकीत इनसाईड स्टोरी समोर आली। नागरिकांच्या प्रश्नाबाबत आक्रमक व्हा। बैठकीत ठाकरेंनी आमदारांना आदेश दिलेत। खासदार कुठल्या कारणानं कुठले जनतेला सांगा असं आवाहन त्यांनी केलेलं आहे। शिवालयावरील बैठकीला ठाकरेंचे 3 आमदार अनुपस्थित राहिले। संजय देरकर, राहुल पाटील, संजय पोतनीस अनुपस्थित असल्यानं राजकीय चर्चांना उधाण आलं। मुंबईत उद्धव ठाकरेंनी बोलवलेल्या बैठकीला यवतमाळचे आमदार संजय देरकर गैरहजर होते। जगन्नाथ महाराजांच्या पालखी सोहळा असल्यानं बैठकीला उपस्थित राहू शकलो नाही असं स्पष्टीकरण संजय देरकर यांनी दिलं। महाविकास आघाडीची 24 जूनला बैठक पार पडणार आहे। उद्धव ठाकरे, शरद पवार, हर्षवर्धन सपकाळांच्या उपस्थितीत बैठक होणार आहे। महाविकास आघाडीतील सर्व महत्त्वाचे नेते बैठकीला उपस्थित राहणार आहेत। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षामधील अंतर्गत कलह चव्हाट्यावर आला। मिलिंद नार्वेकर, भास्कर जाधव वाद चव्हाट्यावर आला। भास्कर जाधवांच्या मानसिक अस्वस्थतेचा फटका शिवसैनिकांना बसतो असं ट्विट मिलिंद नार्वेकरांनी केलं। भास्कर जाधव नार्वेकरांनी संयम पाळावा। संजय राऊतांनी नार्वेकर, भास्कर जाधवांना सल्ला दिला। पक्षातील नेत्यांनी माझ्याकडून संयम शिकावा असं सुद्धा त्यांनी म्हटलं। वसईत भाजपाची ताकद वाढलेली आहे। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष कार्यकर्त्यांनी भाजपात प्रवेश केला। 50हून अधिक कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केलेला आहे। केडीएमसी मुख्यालयावर भर उन्हात धरण आंदोलन करण्यात आले। आदिवासी पाड्यात सुविधा नसल्यानं आक्रमक झालेत। वारंवार तक्रार करूनही दखल न घेतल्याचा आरोप करण्यात आला। नीट पदवीपूर्व प्रवेश परीक्षेची पुनर्परीक्षा देशभरात कडक सुरक्षा व्यवस्थेत पार पडली। परीक्षा कक्षांवर 1,38,000हून अधिक सीसीटीव्ही कॅमेऱ्यांद्वारे देखरेख ठेवण्यात आली। तर इलेक्ट्रॉनिक गैरप्रकार रोखण्यासाठी 51,000हून अधिक जॅमरही लावण्यात आले।
रेल्वेच्या अधिकृत बनावट रेल्वन ॲपचा पर्दाफाश झालाय. बनावट ॲपच्या आधारे एसी लोकलनं प्रवास करणाऱ्या एका प्रवाशाला पश्चिम रेल्वेच्या टीसीनं पकडले. चौकशीत त्या प्रवाशानं युट्यूबवरील लिंकद्वारे हे ॲप डाउनलोड केल्याची कबुली दिली. उकाड्यानं हैराण झालेल्या मुंबईकरांना दिलासा मिळाला. कल्याण ग्रामीण, मुरबाड, टिटवाळा परिसरात आज रिमझिम पावसाला सुरुवात झाली. पावसाच्या आगमनानं बळीराजा सुखावला. पालघर जिल्ह्यात मान्सून दाखल झालाय. जव्हार, मोखाडा, विक्रमगड, बोईसर भागात पावसाच्या सरी बरसल्यात. उकाड्यानं हैराण झालेल्या शेतकऱ्यांसह नागरिकांनीही समाधान व्यक्त केलं. डोंबिवलीत पावसाच्या सरी बरसल्यात. सायंकाळच्या सुमारास अचानक वरुणराजानं हजेरी लावली. उकाड्यानं हैराण झालेल्या नागरिकांना थोडासा दिलासा मिळाला. भिवंडीत रिमझिम पावसामुळे आणि त्यानंतर आलेल्या उन्हामुळे सुंदर इंद्रधनुष्य पाहायला मिळालं. पावसाच्या सरीनंतर हवेत निर्माण झालेल्या उकाड्यापासून भिवंडीकरांना दिलासा मिळाला. या ऊन आणि पावसाच्या खेळामुळे आकाशात सप्तरंगी नयनरम्य दृश्य पाहायला मिळालं. भिवंडी शांतीनगर पोलिसांनी मोठी कारवाई केली. या कारवाईत 2 सुटकेसमध्ये साठवलेला 60,32,000 रुपये किमतीचा 20 किलोचा गांजा जप्त करण्यात आला. या प्रकरणी पोलिसांनी महिलेसह एका आरोपीला अटक केली.